रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. बजरंग सोनवणे यांच्या विरोधातील केज येथील बेमुदत आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच. खासदार यांच्यावर जोपर्यंत प्रशासन ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार. शरद दिवार. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खासदार बजरंग सोनवणे यांनी एडेश्वरी कारखाना येथे ध्वजारोहण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न ठेवता फक्त गांधींचा फोटो ठेवून ध्वजारोहण केलं. खासदार बजरंग सोनवणे यांनी ही घटना अनावधानाने नाहीतर जाणून बुजून केल्याचा आरोप उपोषणकर्ते वंचितचे शरद दिवार यांनी केलेला आहे आणि याबाबत प्रशासनाने याची दखल घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करावी या मागणीसाठी ते केस तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं असून हे उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच असून खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर जोपर्यंत प्रशासन ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याच्या निर्णयावर शरद दिवार हे ठाम आहेत. तर वंचितचे शरद दिवार यांच्या बेमुदत आमरण उपोषणाला जिल्ह्यातून वाढता पाठिंबा मिळतो आहे. बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या एडेश्वरी साखर कारखाना येथे दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांनी भारतरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो प्रतिमा न ठेवता ध्वजारोहण केले. खासदार बजरंग सोनवणे यांनी जाणून बुजून केलेली नवी खेळी असून या प्रकरणी खासदार यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी वंचितचे शरद दिवार यांनी दिनांक 25 ऑगस्ट 2026 पासून केस तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. हे उपोषण गेल्या 2 दिवसांपासून सुरू असून त्यांच्या उपोषणाला सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे. यांना स्वातंत्र्यदिनी दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फोटो न ठेवणे म्हणजे खासदार बजरंग सोनवणे यांनी जाणून बुजून केलेली ही नवी खेळी आहे. या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांना तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी यापूर्वी एडेश्वरी कारखाना येथे 26 जानेवारी 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फोटो न ठेवता कार्यक्रम घेतला होता. खासदार सोनवणे हे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वारंवार डावलण्याचं काम करत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशातील आंबेडकर प्रेमी यांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी खासदार सोनवणे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एडेश्वरी साखर कारखान्याचे साखर आयुक्त यांनी तात्काळ परवाना रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी या प्रकरणाची माहिती राज्याचे सहकार मंत्री साखर आयुक्त यांच्यासह संबंधित कार्यालयांना अवगत करण्यात यावे असे निवेदनात शरद दिवार यांनी नमूद केलं आहे. त्यांच्या या मागणीची केस तहसीलदार यांनी दखल घेऊन क्रमांक 2026 MEG 608 दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी प्रादेशिक सहसंचालक साखर छत्रपती संभाजीनगर यांना पत्र देऊन कळवले. तसेच सदरील पत्र हे जिल्हा दंडाधिकारी बीड, उपविभागीय दंडाधिकारी अंबाजोगाई, चेअरमॅन एडेश्वरी सहकारी साखर कारखाना सारणी यांना दिले होते. सदरील पत्रात केज तहसीलदार यांनी वंचित बहुजन आघाडीचे शरद दिवार यांच्या मागण्यांचा उल्लेख केला होता आणि ते 25 ऑगस्ट 2026 रोजी केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांना आमरण उपोषणाच्या मार्गापासून परावृत्त करावे असे नमूद केले होते. परंतु एडेश्वरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि प्रादेशिक संचालक साखर छत्रपती संभाजीनगर यांनी कार्यवाही केली नाही. उपोषणकर्ते दिवार यांना कसल्याच प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही अथवा त्यांना आमरण उपोषणापासून परावृत्त केलेलं नाही आणि म्हणून दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजीपासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केज तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी संबंधित कार्यालयाचे अधिकारी अथवा कर्मचारी यांनी उपोषणस्थळी उपोषणकर्त्यांना भेट दिली नाही अथवा भेट घेतली नाही. या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र कष्ट करून अथक परिश्रम घेऊन संपूर्ण जगाला मार्ग आणि दिशा दाखवणारी, देशाला एकसंघ ठेवणारी राज्यघटना या देशाला अर्पण केली आणि भारत देश प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी स्वातंत्र्यानंतरही आजही
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणात्मक विचारांचा, कृषी धोरणाचा, दूरदृष्टीचा, समायोजनाचा, अर्थनिधीचा आधार घ्यावा लागतो. आज रोजी संपूर्ण भारत देश हा स्वाभिमानाने उभा असून या देशातील सर्व नागरिक स्वाभिमानाने आणि ताठमानेने जीवन जगत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे स्वावलंबीत्व जीवन जगण्याचा अधिकार मिळाला आहे. खासदार बजरंग सोनवणे हे बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच खासदार झाले आहेत आणि त्यांना दलितांची मते हवी असतात. परंतु त्यांना खासदार सोनवणे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का नकोत असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे. जोपर्यंत खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण मागे घेणार नाही असं या निर्णयावर उपोषणकर्ते शरद दिवार यांनी ठाम असल्याचं सांगितलं आहे. या आंदोलनाची दिवसेंदिवस अधिक तीव्रता वाढत असून बीड जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपोषणाला भेट देण्यासाठी आणि पाठिंबा दर्शवण्यासाठी येत आहेत आणि येणार आहेत. परळी येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी केज येथील तहसील कार्यालयासमोर वंचितचे शरद दिवार यांच्यासह आमच्या सर्व सहकाऱ्यांचे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला भेट देऊन उपोषणकर्ते शरद दिवार यांची आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांसमवेत चर्चा करून उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. जर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचे ठरवले. जर प्रशासनाने शरद दिवार यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेतली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संपूर्ण बीड जिल्ह्यात तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचे ठरवले आहे. याबाबतची माहिती आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवून वरिष्ठांच्या आदेशावरून संपूर्ण जिल्ह्यातील आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर करणार आहोत अशी चर्चा दरम्यान वंचितचे कार्यकर्ते प्रवीण मस्के यांनी म्हटलं आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी शरद दिवार, वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता. स्वातंत्र्य दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाणीवपूर्वक बीड जिल्ह्याचे खासदार वेळोवेळी 26 जानेवारी असेल 15 ऑगस्ट असेल वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाणीवपूर्वक त्यांना टाळाटाळी केलेला आहे. याबद्दल आम्ही 20 ऑगस्ट 2026 रोजी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं. त्या निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलं होतं की बीड जिल्ह्याचे खासदार हे जाणीवपूर्वक बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो टाळाटाळ करतात. या संदर्भामध्ये अट्रॉसिटी ऍक्ट अनुसार गुन्हा नोंद करण्यात यावा. दुसरा मुद्दा म्हणजे 26 जानेवारी असेल त्यावेळेस सुद्धा महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांना टाळाटाळ केली होती. या संदर्भात ही आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं आणि या निवेदनानुसार तहसीलदार साहेबांनी आमची तात्काळ दखल घेतली आणि दखलीनुसार त्यांनी तात्काळ साखर आयुक्तालय असतील, साखर संचालक असतील यांना हे पत्र पुढे पाठवण्याचं काम तहसीलदार साहेबांनी केलं. परंतु अद्यापही पत्र दिल्याच्या नंतर माननीय तहसीलदार साहेबांनी साखर संचालक यांना तात्काळ पत्र पाठवले. तसेच येडेश्वरी साखर कारखाना संचालक यांना सुद्धा हे पत्र पाठवले. अद्यापही येडेश्वरी साखर कारखान्याचे संचालक असतील व साखर कारखान्याचे संचालक असतील तसेच आयुक्तालय असतील अद्यापही कुठला आम्हाला मेसेज किंवा ईमेलद्वारे किंवा आम्हाला कळण्यात नाही आलं. याच्याबद्दल आमची खंत व्यक्त आहे. त्याच्यामुळे आमचं उपोषण सुरूच आहे. तरी या उपोषणाची दखल तात्काळ जर नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आताच आपण म्हणलात की बीड जिल्ह्याचे खासदार येडेश्वरी साखर कारखाना त्यांचा स्वतःचा आहे आणि 26 जानेवारी असेल अथवा 15 ऑगस्ट असेल या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक फोटो ठेवून त्यांचं पूजन करत नाहीत. मग नेमक्या आपला प्रमुख अजेंडा काय आहे या उपोषणाचा? उपोषणाचा प्रमुख अजेंडा असा आहे की बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे जाणीवपूर्वक महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो टाळाटाळी करतात. विषय मुद्दा एवढा आहे की आम्ही त्यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट अनुसार गुन्हा नोंद करण्यात यावा. अद्यापही हा गुन्हा नोंद झाला नाही. याच्यामुळं
पुढची कारवाई आमची सुरू राहील. ज्या बजरंग बाप्पाला संविधानिक अधिकाऱ्याने खासदार पदावर बसवलं आहे, त्याच बजरंग बाप्पाच्या कारखान्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावलेली नाही. त्यामुळे आमचे मित्र शरद दिवार हे उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शरद दिवार हे उपोषण सोडणार नाहीत. आणि जर शरद दिवार यांच्या जीवास काही झालं तर याची पूर्णपणे जबाबदार बजरंग बाप्पा बनवले राहतील आणि त्यांचा कारखाना येडेश्वरी कारखाना राहील. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.